5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द. 2 महिन्यात फेरपरीक्षा द्यावी लागणार. नापास झाल्यास पुढच्या वर्गात जाता येणार नाही. नाराज असलेल्या छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन. तर भुजबळ महत्त्वाचे नेते, तोडगा काढू, फडणवीसांचं वक्तव्य. छगन भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय, आम्ही तो विषय सोडवू. नाराज छगन भुजबळांवरती अजितदादांचं थेट उत्तर. राहुल गांधींनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची घेतली भेट. दलित असल्यामुळे सोमनाथची हत्या, राहुल गांधींचा आरोप. राहुल गांधी राजकीय हेतूनं परभणीत, जातीजातीत भांडणं लावण्याचं काम सुरू. देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप, तर आरोपींना सोडणार नसल्याचाही इशारा. राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा महाराष्ट्राला आनंद. मात्र निर्णय कोणता घ्यायचा हे राज आणि उद्धवच ठरवतील, संजय राऊतांचं मोठं विधान. पालकमंत्री पदावरनं महायुतीत रस्सीखेच. ठाण्यासाठी भाजप, रायगडसाठी शिवसेना, तर पुण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा. महायुतीतले नेते मिळून तोडगा काढतील, फडणवीसांची प्रतिक्रिया. दालनांच्या पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना आता बंगल्यांचंही वाटप. चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, तर शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही. महाराष्ट्रावरती अन्याय का, राऊतांचा सवाल. तर चित्ररथाला डावललेलं नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. राज्यावरती अवकाळी पावसाचं सावट. 26 आणि 27 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रात, तर 24 आणि 25 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता. आणि यानंतर राज्यभरातल्या घडामोडींचा आढावा घेऊया. दालनांच्या पाठोपाठ महायुतीतल्या मंत्र्यांना आता बंगल्यांचंही वाटप करण्यात आलंय. चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत, तर गणेश नाईकांना पावनगड हा बंगला मिळालाय. पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीत कोणतीच रस्सीखेच नाही, त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे, अशी स्पष्टोक्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. पुढच्या 24 तासात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होणार आहे. ठाण्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच राहील, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून देण्यात आली. शिवेंद्रराजे भोसलेंनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शिवेंद्रराजे भोसलेंना साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा उदयनराजेंनी बोलून दाखवली. तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरनं महायुतीत जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावल्याचं कळतंय. तर पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेलं, त्या स्पर्धेमध्ये चंद्रकांत पाटीलही दिसण्याची शक्यता आहे. रायगडच्या मंत्रिपदावरनं पालकमंत्रीपदावरनं महायुतीत पुन्हा एकदा कलगीतुरा रंगू शकतो. आदिती तटकरेंनी पालकमंत्रीपदासाठी आपण इच्छुक असल्याचं म्हटलंय. तर भरत गोगावलेंनी सुद्धा पालकमंत्रीपदावर दावा केलाय. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. रायगडच्या रोहा शहरात मंत्री आदिती तटकरे यांचे भावी पालकमंत्री या आशाचे बॅनर्सही झळकलेत. कार्यकर्त्यांच्या उत्साही बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण आलंय. चंद्रशेखर बावनकुळे जर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांनाच योग्य न्याय मिळेल. त्यामुळे अमरावतीचं पालकमंत्रीपद बावनकुळेंकडेच असावं, अशी आग्रही मागणी रवी राणांनी केली आहे. जालन्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असावं, अशी मागणी आमदार अर्जुन खोतकरांची आहे. मात्र हा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल, असंही खोतकर म्हणाले. सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीनं फुलांची उधळण करत क्रेननं हार घातला गेला. दरम्यान पालकमंत्री पदावरनं महायुतीत रस्सीखेच नसल्याचं शंभूराज देसाई म्हणतात. भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे, आम्ही तो विषय सोडवू, असं म्हणत अजित पवारांनी छगन भुजबळांवरती थेटपणे बोलणं टाळलंय. दरम्यान छगन भुजबळांवरती अन्याय झालेलाच नाहीये, त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना घरचा अहेर दिलाय. तसंच भुजबळांना त्यांचा मुलगा आणि पुतण्या इतकेच ओबीसी दिसतात, असं म्हणत कोकाटेंनी भुजबळांना डिवचलंय. छगन भुजबळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता भुजबळ
शहांची भेट घेतील असं कळतंय. नाराज छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं. 8 ते 10 दिवस द्या, पुन्हा भेटू आणि मार्ग काढू असं फडणवीसांनी म्हटल्याचं छगन भुजबळांनी सांगितलंय. तर छगन भुजबळ महायुतीतले बडे नेते आणि महत्त्वाचे नेते आहेत. भुजबळांबाबत स्वतः अजित पवारांनाही चिंता आहे. तीनही नेत्यांमध्ये भुजबळांबाबत सन्मान आहे. त्यामुळे भुजबळांसारखे नेते आमच्यासोबत असायला हवेत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. महायुतीच्या विजयामागे ओबीसींचा मोठा वाटा आहे. फडणवीसही ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाहीत असं म्हणत छगन भुजबळांनी विश्वास व्यक्त केलाय. भुजबळांवरती अन्याय झाला, महायुतीनं त्यांची मतं घेतली आणि त्यांना बाजूला सारलंय. मात्र भुजबळ आता नवा पर्याय शोधत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. छगन भुजबळ अतिशय मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांचं अस्तित्व नाकारता येणार नाही. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं, पण त्यांच्या पक्षात नेमकं काय झालं हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं. तर छगन भुजबळांना मंत्रिपद मिळावं या मागणीसाठी वर्ध्यात भुजबळ समर्थकांनी आंदोलन केलं. ओबीसी समाजातील नागरिकांचा या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग होता. शंभूराज देसाईंनी नाना पटोलेंवरती निशाणा साधलाय. नाना पटोलेंना संजय राऊतांची संगत लागल्यामुळे ती अशी विधानं करतायत असा टोला शंभूराज देसाईंनी लगावलाय. 26 जानेवारीच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावलण्यात आल्यामुळे संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्रावरतीच अन्याय का हे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना विचारावं अशी मागणीही संजय राऊतांनी केली आहे. तर महाराष्ट्राच्या चित्ररथाला गेल्या 4 वर्षांपासून संधी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला डावललं गेलेलं नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. कालचा ठाकरेंच्या कुटुंबातला लग्न सोहळा राजकीय विषय नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले, त्यामुळे त्यामागे काही राजकीय हेतू नव्हता अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. परभणीमधल्या प्रकरणात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असून सरकारनं विधिमंडळात खोटी माहिती देत दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला. तर मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असाही हल्लाबोल त्यांनी केला. अधिवेशन संपताच अजित पवार प्रशासकीय कामांमध्ये सक्रिय झाले. पुण्यातील विविध कामांचा अजित पवार आढावा घेतात. दापोलीला तब्बल 50 वर्षांनी मंत्रिपद मिळाल्यामुळे योगेश कदम यांची भव्य मिरवणूक काढली गेली. यावेळी मिरवणुकीसाठी उंट, घोडे, ढोल, ताशा यासह पेढे आणि लाडू वाटप करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महसूल मंत्रिपदी निवड झाल्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरातल्या विभागीय आयुक्त कार्यालयात एक बैठक घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गाठीभेटी घेत त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं सातारा जिल्ह्यात आगमन झालं. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मंत्रिपद मिळाल्यानंतर जयकुमार गोरेंनी पोवई नाक्यावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वनही केलं. 28 डिसेंबरच्या पूर्वी पोलीस सर्व आरोपींना अटक करतील असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. तर या प्रकरणातील तपासासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या गेल्यात अशी माहिती सुद्धा त्यांच्या वतीनं दिली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं बाहेर काढावं, त्यांची चौकशी करावी, तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपींना कठोर शासन व्हायला हवं यासाठी फडणवीसांकडे पाठपुरावा करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं. मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्याचं पालकत्व देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे घ्यावं असं अंधारेंनी म्हटलंय. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी लवकरच संतोष यांना न्याय मिळवून देऊ, सरकार त्यांच्या पाठीशी असा विश्वास मेघना बोर्डीकरांनी दिला. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 9 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 1 दिवसासाठी बंद ठेवल्या जातील. अखिल भारतीय सरपंच परिषदेनं हा निर्णय घेतलाय. राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केलाय. दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशींना पहिली मारहाण केली आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय.